गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज आहे मकर संक्रांत मित्रांनो. तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसापासून सूर्य जो असतो मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि ह्या दिवसानंतर दिवस जे असतात ना ते मोठे होत असतात. बघा, थंडीमध्ये आपण म्हणतो ना की रात्र खूप मोठी आहे, तर इथून पुढे रात्र छोटी होत जाईल आणि दिवस मोठा होत जाणार. आजच्या दिवशी तिळगुळ वाटत असतात आणि आपण म्हणतो पण की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. येवल्यामध्ये हा जो सण आहे ना मकर संक्रांत, खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजे 3 दिवस जे असतात, भोगीचा दिवस, संक्रांतीचा दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे तो करीचा दिवस असतो. तर ह्या दिवसामध्ये येवल्यामध्ये खूप मजा येत असते. पतंग पण खूप लोक उडवतात ह्या 3 दिवसांमध्ये. आणि शेवटच्या दिवशी तर सांगायचंच नाही. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मी सांगितलेलं ऐकलंच असेल की किती मजा येत असते संक्रांतीमध्ये. तर संक्रांत सण म्हटलं की येवल्यामध्ये विचारायचंच नाही. मग नोकर वर्ग असू द्या किंवा व्यवसाय करणारे व्यक्ती असू द्या, सुट्टी नक्की घेणार आणि पतंग नक्की उडवणार. म्हणजे पतंगाचा आनंद ते घेत असतात. आमची मुलं पण आता 3 दिवस टेरेसवरतीच असतात. पूर्ण वेळ ते पतंगामध्येच असतात. तर मी तुम्हाला आज पतंगाविषयी काही माहिती देणार आहे. इथे याला म्हणतात आसरी, बांबूपासून ही बनवलेली असते. तर याच्यापासून आपल्याला पतंग जो उडवायचा असतो, म्हणजे हा धागा जो दिसतोय तुम्हाला मांजा, याच्यावरती आपण गुंडाळतो. तर याची साईज जी असते ना, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत, म्हणजे छोटी मुलं जे असतात ना पतंग उडवतात, त्यांच्यासाठी छोटी साईज पण अवेलेबल असते. आणि जे मोठे मुलं असतात म्हणजे पकडण्यासाठी आपण जेव्हा हातामध्ये याला पकडतो तर या साईजनुसारच ती हँडल करावं लागते. कारण की जर एखाद्या मोठ्या मुलाने छोटी आसरी घेतली तर ती त्याला फिरवता पण येणार नाही. आणि बाकीच्या शहरांमध्ये म्हणजे जवळजवळ गुजरातमध्ये पण आपण बघत असतो बघा, तर या आसरीचा वापर केला जात नाही. तिथे वेगळ्या प्रकारचे ते रील असतात. आपण टी व्हीमध्ये बघत असतो, पिक्चरमध्ये पण बघत असतो, ते त्याचा वापर ते करत असतात. आता येवल्यामध्ये जर म्हटलं नाही, या आसरीचा वापर केला जातो. बांबूचा वापर करून ही आसरी तयार केली जाते. आणि उडवायला पण सोपं होतं. जेव्हा आपण मांजा आखडतो आसरीवरती, तर हे सोपं होतं आखडण्यासाठी पण. खूप छान असतं. आणि याच्यासाठी हे बघा, 3 दिवस जर आपण आसरी फिरवतोय तर इथे या ठिकाणी हा त्रास पण आपल्याला होत असतो. म्हणजे त्यासाठी ह्या अशा प्रकारचा कवर पण इथं लावला जात असतो. तर 3 दिवस मग मुलं याचा आनंद घेत आहे. तर तुम्ही सर्वजण पण पतंगाचा आनंद घेत असणार. आता प्रत्येक शहरात तर पतंगाची प्रथा नाही आहे, पण येवल्यामध्ये खास करून हे पतंग जास्त प्रमाणामध्ये उडवले जातात. तर हा पतंग आहे. आता हा पतंग काय असाच वरती जात नसतो. तर आम्ही गावामध्ये असताना त्याला मंगळसूत्र म्हणायचो पहिले, पण याला खरं आता काय म्हटलं जातं, कन्ये पाडायचं याला. इथं कन्ये पाडल्या जातं या पतंगाला. म्हणजे एक धागा जो असतो याच्यामध्ये ओवल्या जात असतो, मग आपण त्या आसरीद्वारे उडवत असतो. तर इथे सर्वेश आहे, आपल्याला कन्न पाडून दाखवतो आहे. पाडून दाखव कन्न कसं पाडतात. ही बांबूची जी काडी असते ना, या बांबूच्या काडीमध्ये हा धागा इथे ओवल्या जातो या ठिकाणी. किती वेळ लागतो रे बांधायला? साधारणतः 30-40 सेकंदात पूर्ण करणे. 30-40 सेकंदातच? वा, लवकर. फायटर आहे मग तू. आणि खालच्या साईडला पण हे बघा, खालच्या साईडला पण इथे एक होल मारायचा आणि याच्यातून धागा ओवायचा असतो. सोपी पद्धत असते. आम्ही लहानपणी याला मंगळसूत्र म्हणायचो. याला म्हणतात कन्नी, पतंगाची कन्नी. 30-40 सेकंदापेक्षा जास्त झाले ना. हां, आता हे झाले कन्नी. आता या वरच्या बाजूला असा धागा असतो, याच्यामध्ये मग आपला आसरीचा जो मांजा असतो ना तो इथे लावायचा याच ठिकाणी. हे ॲडजस्टमेंट पण थोडी करावी लागते. जर मिडलला नसला तो, तर मग पतंग जो असतो ना तो फिरकी घेतो, उडत नाही व्यवस्थित. हे काय करतात, त्याला काय म्हणतात? हाफ घेतात. म्हणजे असं पतंग डायरेक्ट खाली येतो, त्याच्याने ना असं थोडं बांबूची काठी वाकली का मग पतंग नीट उडतो. काय म्हणता याला? थाप मारणे. हां, तर अशा पद्धतीने मग हे कन्या पाडलं जातं. तर आज हवा नाही आहे, त्यामुळे तिघे जणी ते बसलेले असेच. हवा नसली तर मुलांना पण मजा येत नाही पतंग उडवण्यासाठी. हे शुभम, तू उडवला का पतंग? उडवला नाही? तुमचे झाले कुठून? साई उडवला पतंग तू? आता मी थोडं मार्केटला पण बघतो. वरती आवाज पण खूप येत आहे. बोलायचं म्हटल्यावरती आजूबाजूचा आवाज पण येतो. आणि ते व्हिडिओमध्ये शूट जर झालं ना, गाणे वगैरे, तर व्हिडिओला कॉपीराईट पण येत असतं. त्यामुळे मी आता खाली आलेलो आहे. तर थोडं मार्केटला पण बघतो, मार्केटची काय कंडिशन आहे. सकाळी तर बघून गेलो 15-20 मिनटे, तर तेव्हा मार्केट थोडं खालीच होतं. आणि मेटलचे स्टॉक होते, त्यांच्यामध्ये तेजी होती. आज पुन्हा सिल्वरमध्ये पण तेजीच आहे.
तर आपण जाऊया आता लॅपटॉपवरती. आज पण मार्केट थोडंसं ओपन झाल्यानंतर वरती गेलं थोडं आणि साईडवेज होताना दिसतं इथं बघा मार्केट. आणि कालच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की इथे मार्केट ओपन झालं ते कंटिन्युअसली खाली आलं, पण नंतर शेवटी क्लोज त्याचा खाली झालेला होता. आता इथे जर बघाल ना तुम्ही हे सर्व इंडायसेस आता स्मॉल कॅप थोडंसं प्लसमध्ये दिसतं आहे, रिलायन्स पण प्लसमध्ये आलेला आहे, बाकीचे इंडायसेस अजून निगेटिव्हमध्येच ट्रेड करत आहे. मेटलमध्ये छान तेजी पण आजच्या दिवशी तुम्हाला मी मेटलचे काही स्टॉक पण दाखवतो. आता इथे बघा हिंद कॉपर जवळजवळ 4.25% वरती, त्याचा चार्ट जर बघितला आपण ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली वरतीच जातो आहे बघा तो, म्हणजे छान तेजी इथं हिंद कॉपरमध्ये पण बनलेली आहे. हिंद जिंक आहे, हिंद जिंक पण बघा 6% वरती दिसतो आहे. स्टॉक बघा कसा कंटिन्युअसली वरती जातो आहे, त्यानं खूप छान तेजी बनलेली आहे सध्या. आणि ETF पण बघा, गोल्ड ETF पण 1% वरती आणि सिल्वर बीज बघा जवळजवळ 5% वरती दिसतं आहे आपल्याला. सिल्वर बीजने आता लोकांना खूप पैसा बनवून दिलेला आहे. कोणी जर मार्केटमध्ये काम करत असेल आणि त्यांनी सिल्वरचे ETF बाय केलेले असतील ना तर त्यांना खूप मस्त प्रॉफिट बनवून दिलेलं आहे. खूप छान तेजी, म्हणजे मेटल आपल्याला वरती दिसतं आहे. बाकी मार्केट जर बघितलं तर ते खालच्या स्तरावरतीच आहे. अजून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा मांडत असतो, तर ती पूजा पण इथे मांडलेली आहे. मी आता साईटवरती आलो होतो. वरती जी आपली झाडं लावली आहे ना तर ती सुकलेली होती. म्हटलं चला थोडं जाऊन त्यांना पाणी पण देऊया. आणि आपला नवीन घरासमोरचा जो परिसर आहे ना तिथे थोडं आता मोटर चालू करून थोडं पाणी पण मारतो. गुलाबाची फुलं पण आली पिवळ्या कलरची. एक ह्या बाजूचं झाड आहे त्याला पण छान फुलं येतात, हिला आणि गेला. हे दोन आता आम्ही जेव्हा राहायला येऊन इथं तेव्हा त्यांना खाली लावू, कारण की तिथं जनावर खाऊन टाकतील मग याला पुन्हा. समोरची बिल्डिंग आहे तिथे पण मुलं पतंग उडवत आहे. झाडांना पण पाणी देतो. 2-3 दिवस झाले पाणी दिलेलं नव्हतं. एकदा पाणी दिलं मग 2-3 दिवस द्यायची गरज पडत नाही, कारण की इथं सावली असते जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे ऊन पण टाकत नाही झाडांना, जास्त पाणी द्यायची गरज पण नाही. समोरच्या बाजूला थोडं पाणी मारलं की थोडं फ्रेश पण वाटतं इथं. तर समोरच्या बाजूला पण लावलेले मी झाडं 2-3. तर मी पुन्हा घरी आलो आहे आता आणि बघतो आहे तर मार्केट थोडं वरती गेलेलं आहे. निफ्टी 50, निफ्टी बँक, मिड कॅप, स्मॉल कॅप, PSU थोडं वरती आलेलं आहे. IT इंडेक्स थोडा निगेटिव्ह दिसतो आहे. फार्मा पण जवळजवळ प्लसमध्ये येताना दिसतं आहे आणि डिफेन्स पण जवळजवळ प्लसमध्ये येताना दिसतं आहे. तर थोडी मार्केटमध्ये रिकव्हरी झालेली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी जे आहेत ना ते पण वरती येताना दिसतं आहे. आता 55 पॉईंटनी निफ्टीवरती दिसते आणि सेन्सेक्स पण जवळजवळ 160 पॉईंटनी वरती दिसतो आहे. मेटलने मात्र खूप तेजी पकडलेली आहे. आणि हे जे मार्केटवरती येतं आहे ना आता थोडंसं रिलायन्समुळे येतं आहे, कारण की 2-4 दिवस झाले रिलायन्स खूप खाली आलेला होता स्टॉक. आता थोडीशी रिकव्हरी रिलायन्समध्ये दिसते, त्यामुळे मार्केट पण आपल्याला वरती येताना दिसतं आहे. बघूया दुपारनंतर पुन्हा काय होतं आहे. आजची क्लोजिंग जी आहे मार्केटची वरती येते का. आमचा पतंग काटला वाटतं. काही कापले की नाही तू राम? तू किती कापले रे पतंग आज? आतापर्यंत 30 एक तरी कापले जातात. आता हवा मस्त आली बरं का. आज दिवसभर हवा नव्हते पण संध्याकाळच्या वेळेला आली हवा म्हणा. तर
आता संध्याकाळ झालेली आणि संध्याकाळच्या वेळेलाच आता इथे हवा पण चालू झाली आहे, त्यामुळे इकडे पतंग वगैरे पण जास्त उडत आहे. मुलांनी आज दिवसभर पतंग उडवलेले, पण दिवसभर थोडासा स्ट्रगल त्यांना करावं लागलेलं आहे, कारण की पाहिजे तशी हवा नव्हती. आता संध्याकाळच्या वेळेला हवा चालू झालेली आहे, तर अंधार पडेपर्यंत मुले या ठिकाणी पतंग उडवतील. म्हणजे काही वेळेला तर रात्री पण उडवतात पतंग. आता उद्या दिव्यांची मजा असणार आहे झाली, त्यामुळे व्हिडिओ पण मी इथे थांबवतो आहे आता. तर व्हिडिओ जर सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक आणि कॉमेंट पण नक्की करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे. आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबूया. जय हिंद.